तर नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. आजची तारीख आहे 21 मार्च 2026 आणि आता वाजले आहेत जवळजवळ 11 आणि आज आहे शनिवार. बोललो आपल्याकडे वेळ आहे तर आज आज ॲक्च्युली सुट्टी आहे, तर बोललो वेळ आहे तर आज आपण एक छोटासा व्लॉग परत बनवूया. आज आपण जात नाही कुठे, तर आजचा व्लॉग असा असणार आहे की अ डे इन लाईफ ऑफ स्वराज. आणि आज प्रॉपर आपण जिममध्ये थोडा शूट करूया, भेटेल तर थोडासा जिमचा वर्कआउट पण टाकूया. तर लेट्स कीप इट रिअल गाईज, जस्ट ड्रॉ व्हिडिओज. आणि दिवसभरात आपण काय काय करतो आहे, कारण का ही जर्नी माझ्यासाठी खूप एक मेमोरेबल असेल. कारण का माझा पहिला जो असा प्रेप आहे ज्याच्यामध्ये मी प्रॉपर सगळं बोलतात ना, मोजून मापून वगैरे. परत अंडर कोणाला तरी एक म्हणजे कोणतरी एक प्रॉपर गाईड करतं आहे, तर सगळ्यांना मी तुम्हाला भेटून आज. तर आपण ठीक आहे, चालू करूया. माहिती नाही किती व्हिडिओ मोठी बनेल ब्लॉग, आणि लेट्स गो. तर आपण दिवसाची सुरुवात एक रोजचा म्हणजे ते हॅबिटच झाली आहे उठल्यावरती डायरेक्ट होता इथे बेड. सो टुडे वी आर 67.30. मित्रांनो, आता आपण वेट केलं. पहिली गोष्ट झाली आजची. दुसरी गोष्ट करूया आपण. पाठी तर पसारा आहे सगळा, इकडेच मी कामाला वगैरे बसतो, एडिटिंग वगैरे करतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, आपण कंडिशन चेक करतो बॉडीची कशी. तर बॉडी दिवसांदिवस खूप खूप शार्प होत जाते. गुड गुड प्रोग्रेस. तर फटफट ब्रश करूया आता आणि परत भेटवतो तुम्हाला नंतर. तिसरी गोष्ट मी काय करतो दिवसात ती. सो गाईज, डन विथ सेकंड थिंग. ब्रश वगैरे झाला आहे आपला, आणि लेट्स मूव टू थर्ड थिंग ऑफ द डे, दॅट इज प्रिपेरिंग माय ब्रेकफास्ट. सो या किचनमध्ये. तर दिवसभरात म्हणजे बघाल तसं तर 40% मी जिममध्ये असतो, 30% मी किचनमध्ये असतो, आणि 30% मी काम करतो. तर आज सुट्टी आहे तर कामाचं तर काय टेन्शन नाही. तर या मिल मी इन ब्रेकफास्ट वी विल हॅव ओटमील. सो काढून ठेवतो सगळं डब्बे, एक सगळं दाखवतो तुम्हाला आज. किती ग्राम प्रोटीन, किती ग्राम कार्ब्स, किती ग्राम फॅट्स आपल्या सगळ्या मिलमध्ये असतात ते. आणि येस, वेइंग स्केल बघा, इट इज नॉट दॅट कॉम्प्लेक्स. जस्ट वी हॅव टू प्ले स्मार्ट. असं नाही की बाई, म्हणजे मला तरी ठीक आहे, मी आता प्रेपवरती आहे म्हणून मी 100% डाएट स्ट्रिक्टली फॉलो करतो आहे. पण जर तुम्ही विचार कराल कधी करायला, तर जस्ट बॅलन्स आउट द मिल्स, दॅट्स इट. म्हणजे प्रोटीन, कार्ब्स, फॅट्स हे सगळं बॅलन्स करून खाल्लं तरी पण यू कॅन बी फिट. कारण आपलं इंडियन डाएट तेवढं हाय प्रोटीनवाला नसतं, त्यामुळे मी आय पर्सनली प्रिफर यूजिंग वे और येस वे प्रोटीन. तर या जे आपण बनवूया आता. 40 ग्राम ओट्समध्ये असतो, त्याच्यात तुम्हाला 25 ग्राम प्रोटीन भेटतं. 37 प्रोटीनमध्ये चालतं. 25 ग्राम मुसली, 1 बनाना, आणि बघू अजून एक काय फ्रूट असेल ते आपण टाकूया. आय थिंक ग्रेप्स आणि चिकू आहे. बघा, चिकू आणि ग्रेप्स. 175 झाला, ठीक आहे. आज संपवतो, दुनियाचा खराब झाला असता. 70, 80. तर 185 झालं आपलं मिल्क. आणि मी तुम्हाला सांगतो की मी वे का करतो आहे. तर वे करायचं कारण हे आहे की
आपण सगळं लॉक करतो फूड. म्हणजे एक ॲप आहे माय फिटनेस पॅल, त्यामध्ये आपण जे जे खातो आहे ते टाकत जातो की बाई एवढं ग्राम्सचं मी खाल्लं. तर मी ते सुद्धा दाखवतो तुम्हाला थोड्या वेळात. आणि नेक्स्ट बनाना, ग्रेप्स, चिकू डन. आता आपण नेक्स्ट टास्कला भेटू. सो गाईज ओटमील इज रेडी आणि आपण त्याला फ्रीजमध्ये ठेवलं आहे, कारण का ऊन तर माहिती आहे, तर थोडा थंड खायला मजा येते. तर मुव्हिंग फॉरवर्ड टू आवर नेक्स्ट टास्क इज माय फेवरेट थिंग टू डू, ट्रेडमिल. आणि आपल्याला दिवसाला ॲक्टिव्ह 15K स्टेप्स करायचे आहेत. म्हणजे हे असं नॉर्मल चालणं तसं नाही, म्हणजे तू दिवसाला प्रॉपर किती चालतो आहेस तू मेजर कर आणि चाल आणि नोट डाऊन कर. तर मी ह्याच फोनमध्ये सगळं नोट डाऊन केलं आहे, दिवसाचे ॲक्टिव्ह स्टेप्स, परत डे टू डे वेट दाखवीन मी सगळं. तर अजून एक मोटिव्ह हा व्हिडिओचा हा होता की म्हणजे बरेच लोक बोलले की भाई ही चांगली बॉडी बनवली आहे, कसं केलं, काय खाल्लंस, आम्हाला पण सांग, आम्हाला पण मोटिवेशन दे. बघा मोटिवेशन असं काय नाही, जोपर्यंत जर तुम्हाला स्वतःला वाटत नाही करावं असं तोपर्यंत इट्स नॉट गोइंग टू हॅपन. सो मदत करायला मी रेडी आहे बाई कधी पण जेव्हा तुम्ही रेडी असाल तेव्हा मला सांगा, मी तुम्हाला नक्की हेल्प करीन. आणि तेच आहे की सगळ्या गोष्टी इझी नसतात बाई, हार्डवर्क तुमचं पाहिजे इकडे, 100% तुम्ही दिलं पाहिजे. जिममध्ये जाणं इज नॉट दॅट बिग टास्क, बट तुमची डिसिप्लिन मॅटर करते इकडे. तुम्ही कसं स्वतःला कंट्रोल करू शकता खाण्यामध्ये. मला पण खूप क्रेविंग होते नो डाऊट, पण शेवटी ते माझ्यावरतीच आहे. मी इधर स्वीटची क्रेविंग झाली तर मी कधीतरी एक डेट खातो, खजूर, किंवा ऑप्शनच नाही आहे, दही वगैरे जे पण आहे. स्वीट क्रेविंग तर खूप होते. तेच आहे की इट्स ऑल ऑन यू, हाऊ यू फिगर आउट द थिंग्स. आता बघा कसं फिगर आउट होतं आहे ते किचनमध्ये आणि मील प्रेप करण्यातच किती वेळ जातं. तर आता आपण कार्डिओ कंप्लीट करूया आणि मील घेऊन जिमची तयारी करू. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला बोललो की माझे सगळे मील्स एका ॲपमध्ये ट्रॅक करतात, तर तेच मी मगाशी केलं आता ब्रेकफास्टचा मील ट्रॅक. तर तुम्हालासुद्धा दाखवतो. हा बघा, हा ॲप आहे तो माय फिटनेस पॅल करून. इकडे येऊन मी लॉक फूड करतो आणि वरती मील टाकून ब्रेकफास्ट टाकला आहे. तर हे सगळं मी लॉक केलं ऑलरेडी. तर हे बघा आजची डायरी. न्यूट्रियन्स बघितलं तर माझा ब्रेकफास्टमध्ये मी 47 ग्राम्स प्रोटीन होतं, 82 ग्राम्स कार्ब्स आणि 7 ग्राम फायबर. तर हेच मी नंतर बॅलन्स आउट करतो दिवसाला, कारण का आता तुम्हाला मी दाखवतो की ती डायरीमध्ये मी काय काय टाकलं आहे. बघा ब्रेकफास्टमध्ये ओट्स, जे तुम्ही खातात तेच टाकायचं. सफोला तर सफोला ओट्स, योगा बारची मुसली तर योगा बारची मुसली. पाठी एक लेबल असतो किंवा स्कॅनर असतो बारकोड, तर तुम्ही इथे स्कॅन करू शकता. तिकडं आहे ऑप्शन बनाना, देन यू हॅव मिल्क अँड ग्रेप्स अँड ओट्स, सॉरी वे प्रोटीन. मित्रांनो, व्लॉगचा आता ना बराच लेट झाला आपल्याला. शुभम जो माझ्यासोबत जो मला ट्रेन करतो आहे तो बाई रेडी बसला आहे कधीपासून विचारा. ठीक आहे, कोई ना. लेट दरवेळी मीच काय असतो ते समजत नाही मला. असं वाटतं 24 तासाबदली थोडे अजून एक 25-26 तास असले पाहिजे माझ्या शेड्यूलमध्ये. तर भाई हा स्वराजचा ब्लॉग आहे आणि ह्या ब्लॉगमध्ये मी बोलतो आहे गोल्ड आहे, गोल्ड पक्का आहे. मॅनिफेस्टेशन करायचं असतं, ठीक आहे. तर तुम्हाला ते आता पुढच्या ब्लॉगमध्ये, आता नंतर हा ब्लॉग बनवेल, जे कॉम्पिटिशनचा ब्लॉग असेल त्याच्यामध्ये, तर तुम्हाला मी आठवेनच की गोल्ड पक्का आहे भाई, गोल्ड पक्का आहे बस. तर मित्रांनो, मगाशी तुम्हाला बोललेलो की मी शुभमसोबत आपला वर्कआउट होणार आहे आजचा. तर शुभम आला इकडे वर्कआउटसाठी ऑल सेट. आणि भाई मसाल प्लेज ॲथलीट, तर भाई त्याला ब्रँड एकदम स्पॉन्सर्ड आहेत, तर त्याला शूट बीट करायला लागतं. ब्लॉग यायच्या नंतरच मे बी मला वाटतं ब्लॉग येईल. प्रोडक्ट लॉन्च होत आहे मसल प्लेजचं एनर्जी ड्रिंक.
सो तुम्हाला बाय करायचं असेल तर मला कोड यूज करा. कोड सांगणार नाही, तुम्ही इंस्टावर जाऊन बघा. इंस्टावरती तुम्हाला मी याचं हे देतो प्रोफाईल लिंक, ते तुम्ही जाऊन चेकआउट करा आणि कोड वापरा भावाचा. तर नवीन प्रोडक्ट आलं आहे इझी टू कॅरी, कुठे पण फ्री आहे ना, फ्री आहे प्री वर्कआउट, तर कुठे पण तुम्ही कॅरी करू शकतात जिमसाठी. चांगला आहे. कोणता फ्लेवर आहे? फ्रोस्ट बाईट. वन मोर अजून 2 काढ, आरामात येणार. काढ ना, एकटं काढ. तर मित्रांनो 2 व्हेरिएशन झाल्यात आपल्या चेस्टचे, एक फ्लॅट बेंच आणि पेगडेक. हां बोललो 2 व्हेरिएशन झाले बोललो चेस्टचे, एक फ्लॅट आणि एक पेगडेक. आता 3 सेट OHP. बघूया आता शुभम किती मारून घेतं, किती 10 मारणार आहेत. स्टील फेल्युअर. कधी आम्ही मेलो वगैरे दिसलो, समजा आमचा फोटो वगैरे दिसला तर जिममध्येच तिकडे जाणार आम्ही, अजून पुढे नाही जाणार. तुम्ही जिममध्येच या शोधायला. 25 ना, 25 की 22? 25. लेट्स गो. या 10 गोल्ड ठेव, 10. कमॉन, इझी. हा काढून टाक ना, रिजबँड काढून टाक, लागतं. Easy. Shot. Shot. Perfect. One easy man. Give up no. Push. अजून 2 आहे दिला भाई. तर पुश, फक्त पुशची मोमेंट आहे ना, सोडू नको. पुश करत राहा. अजून कर. चल एक मार. कंट्रोल आउट. जर बाई 10 ठरवले आहेत आणि जर तुम्ही 12 नाही मारले तर तुमचा समोरचा जो 12 मारून किंवा 15 मारून तुमची प्लेस खाऊ शकतो. सो माइंडपेक्षा वरचंच मारायचं पाहिजे. जेवढे माइंडमध्ये हा बोलला की 12 मारून घ्यायची प्रथा आहे याच्याकडून. 2 कमी नाही मारून घेत, 2 जास्ती मारून घेतो. कारण हे खोटं बोलते. इथून सगळा गेम. तुम्ही इथून ठरवला ना, इथून कमी ठरवलं तर कमी होणार, इथून जास्त ठरवलं तर जास्त होणार. हा माणूस मला जरा पण एक हे देत नाही. बोलतात ना की रिलीफ. 25 मारला त्याला बोलतो 27 मारतो. बोलतो नाही बाई 30 तर 30 मारायचे आहेत. 8 रेप. का आप करा फक्त. पुढे गे नाही. 1 2 3. Four more shots. 3 2 1. Good set. लास्ट त्याचा चल. तर मित्रांनो जवळजवळ 2 तासाचा सेशन झाला आजचा. शुभमसोबत असलं की डेडली वर्कआउटच असतो तो. मी भाई सजेस्ट नाही करणार हा टाईम वर्कआउटसाठी. मील एकदम सेकंड मील घेऊन तुम्ही हा टाईम घेऊ शकता. पण आम्ही फर्स्ट मील घेऊन हा टाईमला आलो. आता आमचा सेकंड मील कधी होणार, थर्ड मील कधी होणार
डोंट नो बट प्रॉपर बॉडी बिल्डिंग हा प्रॉपर म्हणजे तुम्ही टाईमवर उठून केला. ॲक्च्युली थोडं मेसअप चालू आहे time to माझं time. पण आणि स्वराजचं शिफ्टमुळे चालू आहे ऑफिसमुळे आणि माझं थोडं पर्सनल लाईफमुळे चालू आहे. लाईफ सो ठीक आहे. तर आम्ही सगळ्या गोष्टी कॉम्प्रोमाइज करतो आहे. म्हणजे टाईम भेटत नाही तर इथून टाईम काढून इथे टाईम टाकतो. थोडं असं करतो आम्ही. पण दॅट्स ऑल अबाउट बॉडी बिल्डिंग. तर आता आम्ही लगेच स्ट्रेचिंग करून 1-2 फोटो काढून विल गो बॅक दॅट्स होम. ऑल अबाउट लाईफ. बॉडी बिल्डिंग तर आम्ही हे करतोय सर्वायवल मोडमध्ये. बॉडी बिल्डिंग अजून एन्जॉय नाही करत. हे आम्ही तुम्ही ॲज अ लाईफसाठी लेसन घ्या. सगळीकडे कॉम्प्रोमाइज तो. आणि भाई बॉडी बिल्डिंगसाठी पैसा लागतो. पैसा कमवा. मेन तर भाई जे बघतायत ना जर म्हणजे तुम्हाला असं वाटत यूथ असेल बघते ना तर भाई मेन एज्युकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. एज्युकेशन जर मी केलं नसतं तर तुम्ही काहीच नाही करू शकत. तुमचे ते प्रायमरी जे आहेत गोष्टी ते आता करायलाच लागतात. त्याच्यानंतर येते बॉडी बिल्डिंग. तुम्हाला मिडल क्लास असेल तर तुम्हाला माहितीच असेल तो एक सीन असतो. तर भाई ते खूप इम्पॉर्टंट आहे. ते करा आणि नंतर बॉडी बिल्डिंग तोडून टाका. आणि हे ICN वगैरे जे मोठे शो आहेत त्यासाठी तर खूप एक्सपेन्सच आहे. म्हणजे त्याची रजिस्ट्रेशन फीजच जवळजवळ आता मी सांगेन नंतरच्या ब्लॉगमध्ये. पण तुम्ही जेव्हा स्वतः कमवाल तेव्हा एवढी उंच उडी मारा. तुम्ही लोकल शोज खेळा नॉर्मल डाईटवरती ते चालेल. बट तुम्ही प्रॉपर जर प्रेप करत असाल तर ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि कंटेंट क्रिएशन भाई चालू ठेवा. कंटेंट क्रिएशन तुम्हाला कुठे घेऊन जाऊ शकतो. ह्याच्यामुळे मी माझ्या कंटेंट क्रिएशन परत चालू केलं. आता बोलतो यूट्यूबवर ब्लॉग टाकत राहा, इन्स्टा प्रोफाईल ओपन करा. सगळ्याच्या पाठी हा माणूस आहे. असं काय नाही भाई माझंच बंद आहे यूट्यूब. पण मी बोलतो ब्लॉग चालू करतो. एकमेकांना पुश करूनच मे बी मला असं वाटतं एकमेकांना सोबत घेऊनच वर जाऊ शकतो. एकटा तर कोणीच नाही जाऊ शकत. सो गुड कोट. या तर दॅट्स ऑल अबाउट भाईचारा. तर भेटूया आपण दुसऱ्या मीलसाठी. तुम्हाला मील दाखवेल स्वराज. मला वाटतं फुल डे फिटिंग दाखवेल. तर मित्रांनो बॅक होम अँड बॅक इन द किचन. तर दुसरा मील आपला आहे 200 ग्राम 215 ग्राम चिकन आणि चिकन राईस आहे. तर छोटे मोठे इंडियन स्पायसेस टाकूया आपण. हे जे छोटे मोठे गोष्टी आहेत ते पण मोजून घ्यायला लागतात. जसं की हे आहे घी आहे अमूलचं. हे पण मी त्या ॲपमध्ये लॉक करतो. 5 ग्रॅम घी, 60 ग्रॅम हे झालं आपलं कांदा, 60 ग्रॅम टोमॅटो आहे. तर असं सगळं जे पण मी खातो आहे ते सगळंच मला ट्रॅक करायला लागतं. गाजर पण 63 आणि फ्रेंच बीन्स जळगा हो गया बघा 54. ठीक आहे एवढे ठीक आहे. तर मित्रांनो जसं मी तुम्हाला बोललेलो माझ्या पाठी 2 आधारस्तंभ आहेत. एक शुभम आणि एक योगी. तर हा तो योगी आहे. आपण म्हणजे माझा जो पूर्ण डाईटचा आहे तो हा बघतो आहे आणि शुभम माझा पूर्ण वर्कआउटचा बघतो आहे. तर माझ्या दोघांचा पण तेवढाच इम्पॉर्टंट रोल आहे या गेममध्ये. तर आता तो त्यासाठी झाला म्हणजे कंडिशन चेक करायला, परत पोझिंगचं रुटीन सेट करायला. तर आज आम्ही जे 2 कॅटेगरी खेळतो तर आज मी सांगूनच टाकतो. तर 2 कॅटेगरी खेळतो आहे मी मेन्स फिजिक आणि और काय आपला फिटनेस मॉडल. तर मेन्स फिजिकचे रुटीन सेट झाले आहे. तर मी 2 कॉम्पिटिशन खेळलो आधी. फिटनेस मॉडल माझ्यासाठी पहिल्यांदा आणि हा फिटनेस मॉडल खेळला ICN मुंबई केला होता ना. हां मुंबई खेळलेला ICN लास्ट इयरला. तर कितना 4 लगा था. 4th याची कंडिशन मी दाखवीन तुम्हाला. भाई एवढा शार्प होता ना. पूर्ण कि फैट तो सिंगल डिजिट रहेगा ना. फैट 5% के अंदर था. क्या बात कर रहे हैं. लेकिन वही था, पोजिंग प्रैक्टिस नहीं किया. प्रेजेंटेशन ही नहीं है. साल की मेहनत, प्रेजेंटेशन ही नहीं है. वही हो रहा है कि मतलब अपन बॉडी बनाने को बना लेंगे पर उधर जाके प्रेजेंट करने को प्रेजेंट नहीं आएगा. तो क्योंकि फिटनेस मॉडल मतलब एक मॉडल चाहिए उन लोग को. हाँ. तो उस तरीके का फ्लो, उस तरीके का पोजिंग नहीं रहेगा तो उन लोग को दिख जाता है. उन लोग को एक नज़र में दिख जाता है वो. तो मतलब स्मूथ ट्रांजिशन वगैरह सब आना चाहिए. 2-3 क्वार्टर टर्न रहेंगे. उसमें 2 बेस्ट पोज अपन सिलेक्ट करेंगे तेरे बॉडी के हिसाब से और मारेंगे उसको. तो आता तो त्यासाठी झालाय की अभी मतलब रूटीन एक बनाएंगे. रफली ट्राई करते हैं जो तेरे बॉडी पे. अभी किसी का ओब्लिक्स बहुत अच्छा रहता है. जैसे मेरा ओब्लिक्स बहुत अच्छा था
तो मैं जितने भी मेरे पोजेस रहते थे मैं अपना ट्राई करता था कि ओब्लिक्स वाले ही पोज ज़्यादा है, जैसे मैं इसको प्रेस करूँ तो ओब्लिक्स मेरे मैक्सिमम दिखे। अभी किसी किसी का बैक अच्छा रहेगा या कोई आर्म्स वाला पार्ट अच्छा रहेगा, तो कुछ ऐसा पोज देखेंगे जिसमें आर्म्स हाईलाइट हो, या साइड चेस्ट करें जिसमें आर्म्स हाईलाइट हो, ऐसा उस हिसाब से। तो फिटनेस मॉडल का वही है कि 3 क्वार्टर टन है, कोई भी पोज मारो आप लोग, तो वो बॉडी देख के अभी तेरे आर्म्स मुझे डोमिनेंट दिखते हैं, आर्म्स अच्छा डोमिनेट कर रहे हैं, तो ऐसे कुछ पोजेस देखें जिसमें आर्म्स डोमिनेट करे, वो दिखे तेरा। आगे जाके अगर हम लोग और बॉडी फैट कम किए, ओब्लिक्स दिखने लगा अच्छा, एब्स अच्छा दिख रहा है, बॉडी वी दिख रहा है पूरा, तो कुछ वैसा पोज ट्राई करेंगे, मेंस फिजिक वाला थोड़ा उसमें डालेंगे, तो देखते हैं जैसा निकलता है रिजल्ट। देखते हैं, अभी चालू करते हैं हम लोग रूटीन सेट करने का हाँ। फिटनेस मॉडल का। करते हैं। तो टिल देन स्टे ट्यून्ड गाइस। लेग्स पे और कंडीशन चाहिए, ठीक है। लेग्स मार रहा है ना? मार रहा हूँ, एक ही बार मार रहा हूँ। नहीं, लेग्स मारना 2 बार भाई। अरे पर वो 5 वो स्प्लिट भेजा ना मैं, अच्छा, वो एक दिन आर्म्स एक दिन ऐसा वाला। 2 बार। हाँ, उसमें 2 बार चेस्ट है और बैक को भी 2 बार ट्रेन कर रहा हूँ। चलेगा। तो पहला अपन आके यही है, पहला आके डायरेक्ट मत खड़े हो जाना, पहले ऐसा कुछ करके फिर ऐसे टाइप, पहले स्क्वीज कर चेस्ट को। हाँ, चेस्ट फाइबर दिखा, ये तो छुपा ले रहा है, इसको दिखा ऐसा, ऊपर से आके ऐसा ले ले। हाँ हाँ, ये देख चेस्ट फाइबर अभी दिख रहा है ना ऐसा। हाँ, अब उसको हाँ होल्ड करे। हाँ, चलेगा, बढ़िया। कुछ भी कर सकता है, ऐसा भी कर सकता है, ऐसा भी कर सकता है। अभी देख तुझे, अभी तू इतना टाइम से वीडियो बना रहा है, जो भी कर रहा है ना, तू कोई ना कोई पोज ऐसा रहेगा जो रोज मारता रहेगा, वो मुझे दिखा। मतलब तर मित्रांनो, फायनली आपला पोजिंग रुटीन योगी भाईने सेट केला आहे एकदम, म्हणजे तुला तो असा रॉ, म्हणजे क्या बोलते हैं, अभी ऐसा प्रॉपर नहीं हुआ है, एक हाँ, फ्लो फ्लो क्रिएट किया है। अब आगे जाके देखते हैं। अभी आगे जाके शिफ्ट, हाँ। मतलब योगी बोला कि रोज प्रैक्टिस करते रहे फ्लो का, और बाद में फिर जब भी पॉलिशिंग रहेगा 2 वीक पहले अपन फिनिशिंग और करेंगे। अच्छा फिनिशिंग करेंगे। अभी फ्लो प्रैक्टिस करते हैं, क्योंकि अभी तक मेंस फिजिक वाला या क्लासिक फिजिक वाला जो पोजेस है वही भाई को आता है, फिक्स यही करो, क्वार्टर टाइम स्पेसिफिक वाला ही आता है, क्लासिक का मैं वही बोला कि मेरे को क्लासिक का 0 से थोड़ा फिटनेस मॉडल में कैसा, थोड़ा उन लोग को कैची चाहिए, कुछ फ्लो चाहिए उन लोग को, कंडीशनिंग चाहिए, फ्लो चाहिए, और उन लोग movement चाहिए। बहुत अच्छा, और धीरे धीरे कवर करेगा। और आज तो पहला ही दिन था, थोड़ा सा झलक हुआ है। झलक हुआ, मतलब हम लोग ने सब मतलब जो क्वार्टर टन है उसके 2 पोजेस, क्या बेस्ट आ रहा है, क्या अच्छा लग रहा है, आगे जाके उसमें भी चेंजेस शायद कर सकते हैं हम लोग, पता नहीं। अकॉर्डिंग टू बॉडी कंडीशन। और वही अभी फिलहाल वही कोई प्रैक्टिस। अच्छा पोज लगा, कोई अच्छा पोज रहेगा तो वो भी इसमें डाल सकते हैं। तो हर क्वार्टर टन का 2 पोज फिलहाल लिया है, आगे देखते हैं जैसा रहेगा। यही मतलब 2 इधर का 8 पोज हुआ रहेगा ना, 8-10 पोज हम लोग को फ्लो प्रैक्टिस करने के लिए ऑलमोस्ट 2 घंटा लगा है। मतलब योगी तो मेरे को स्टार्ट से बता रहा है, पैर से लेके पूरा वेस्ट से लेके कैसा हिलने का, वो सब से वो मतलब परफेक्ट कर रहा है उसके हिसाब से, ताकि मतलब मेरे से कुछ छूटे ना। वो उसका बेस्ट दे रहा है, मैं मेरा बेस्ट दे रहा हूँ। हाँ, मेरे से जो गलती है मैं नहीं चाहता ये गलती करे वो, और भाई मैं कोई टीचर हूँ नहीं, अरे किसी नहीं को रे भाई। सिखाया नहीं हूँ, मेरे को जितना लगता है मेरा तू भी तेरा एक्सपीरियंस शेयर कर रहा है, एक्सपीरियंस है वो बता रहे, जो भी बेस्ट निकलेगा, और रिजल्ट तो भगवान के हाथ में, अपन अपना बेस्ट करके जाएंगे, जो है देखा जाएगा। अभी भाई कितना 8 बजा भाई, अभी 2 घंटा हो गया। अभी फिलहाल मेरे को इसके बाद कार्डियो भी करना है, बहुत काम बचा है। तो अभी दूसरा मील हो गया ना मेरा, तो अजून एक तीसरा मील 10 वाजता घेईन, चौथा मील 12 वाजता, 12-12:30ला, अकॉर्डिंग देखते स्टेप्स कभी खत्म होता है। तो भाई मिलते हैं नेक्स्ट वीक, थैंक्स। तो अभी इसके बाद अपना थोड़ा पॉलिशिंग वाला रहेगा, इसके बाद देखते फिर से मैं ये वाला वीडियो डाल दूंगा, इसके बाद वाला नहीं, इसके बाद वाला डायरेक्ट ब्लॉग में फायनल डे। तर मित्रांनो 9:30 झाले आहेत आता, मगाशी मिल मी अराऊंड 7:30ला घेतली आपल्या पोजिंग रुटीन नंतर। तर कार्डिओ नाही केला आपण, कारण का घरी पाहुणे आहेत। तर आता तिसरी मिलची वेळ झाली, तुम्हाला बोललो मी दिवसातल्या सगळ्या मिल दाखवणार आहे। तर तिसरा मिल आहे आपल्याकडे 200 ग्राम स्वीट पोटॅटो, 3 व्हाईट एग्स आणि क्रिएटिन। तर या मिलमध्ये अजून एक आहे आपला वे प्रोटीन आहे, पण ते मी डिनरमध्ये घेईन, कारण का बऱ्यापैकी कॅलरीज कवर अप झाल्या आहेत 3 मिलसाठी। तर लास्ट मिलमध्ये फक्त चिकन आणि जर कार्बोहायड्रेट्स थोडेफार उरले असतील तर पपया ॲड करीन, आणि
त्यासोबत काय उरलं वे प्रोटीन. तर एवढाच मिल आहे हा. तर फटफट मिल झाला, फक्त सोलायची आहे अंडी आणि रताळी, जास्त वेळ लागत नाही. क्रिएटिन वगैरे सगळं सॉर्टेड आहे या मिलमध्ये. तर 9:30 नंतर आपण जवळजवळ 11:30 12:15पर्यंत लास्ट मिल घेऊ, ट्राय करू कार्डिओ संपवायला 5:30. अजून एक अराऊंड 7-8 हजार स्टेप्स बाकी आहेत आपले. तर मी तर आता येऊन बेडरूममध्ये थोडं काम करून बेडरूममध्ये आपलं चालू करीन आपलं काम. तर टिल दॅन स्टेट येऊन आपण एकदा रात्रीच्या शॉर्ट्समध्ये भेटू. तर मित्रांनो, इट्स टाईम फॉर आवर 4th मील, जो आपला लास्ट मील, ज्याच्यामध्ये आपल्याला फक्त चिकन होतं. कारण का कॅलरीज जरा पण नव्हते उरलेले. बघितलं मी मगाशी ॲपमध्ये, तर फक्त मोजून मापून खाऊ असंच उरलेलं. तर प्रोटीन बाकी होतं आजचं खूप. तर या मीलमध्ये मी मगाशी रॉ वे केलेला चिकन, तर ते 200 ग्राम होतं. आय गेस आता हे कमी होईल, कारण काय कुक चिकन आहे, तर 150 वगैरे ग्राम होईल. 150 अराउंड 150 145. आणि काकडी पण वे करून खाऊया आपण. मी टेर घेऊ लालू. हां, तर काकडीचा वे बघूया किती होतं. 60 आय गेस. हे पण अप्रॉक्स 200च व्हायला पाहिजे. 200 ग्राम चिकन, 200 ग्राम काकडी. आजकाल मला मोजाची पण गरज नाही लागत, एवढा परफेक्शनिस्ट झालो मी. 95 झाला चिकन काकडी. आणि आपला एक स्कूप परत बायोजाईम. तर असा दिवस असतो एका ॲथलीटचा प्रेपमध्ये. तर तुम्ही वेट लालू, ये भी वे करके डालेंगे अपन. परफेक्शनिस्ट. 2 ग्राम पडलेला त्याच्यामध्ये मागाशी. 34 ग्राम. तर मित्रांनो, असा काय दिवस असतो आपला. 4 मील, 14,000 स्टेप्स. आता त्या नेक्स्ट वीक परत वाढतील, 15,000 होतील. आणि बघू आता, ते योगी सांगेल काप्स किती कमी करायचे आहेत नेक्स्ट वीकमध्ये. डिपेंड्स ऑन द वेट 7 दिवसाचं. तर मला खूप इच्छा होती दाखवायचा माझा दिवस कसा होतो. मला स्वतःला रेकॉर्ड करायचा होता हा दिवस माझा. कारण का हा जो प्रेप माझ्यासाठी आहे तो खूप मेमोरेबल आहे, त्याचा मी मला सकाळी पण बोललेलो. तर असा आहे आपला प्रेप, असा आहे आपला दिवस, असा आहे आपलं ट्रेनिंग. तर जर तुम्ही ही व्हिडिओ आत्तापर्यंत बघत असाल तर तुम्हाला पण इंटरेस्ट असेल फिटनेसमध्ये, किंवा तुम्ही एक ॲथलीट असाल. कारण का नॉर्मल माणसाला, नॉर्मल मुलाला ही व्हिडिओ खूप बोरिंग वाटत असेल, पण तुम्ही एवढं थांबलात आत्तापर्यंत, हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तर जास्ती काय आपण बोलत नाही, व्हिडिओ खूप मोठी झाली ऑलरेडी. तर असंच प्रेम देत राहा, असंच पाठीशी उभे राहा तुम्ही सगळे. आपण नक्कीच 100% येणार या कॉम्पिटिशनमध्ये. आपण नक्कीच एक्सपेक्ट करतो आहे एक प्लेसिंग. मॅनिफेस्टिंग फॉर लेट्स गो, कम ऑन. चल, आता आपण भेटूया डायरेक्ट आपल्या ब्लॉगमध्ये. टिल दॅन स्टे ट्यून, पुढे जाऊ नका. सायनिंग ऑफ.